पाणी बघ पाणी. आमच्या धरणाचा पहिला पाऊस, अवकाळी पाऊस पण पहिला पाऊस. हाय हॅलो गुड आफ्टरनून सगळ्यांना. ऋतुपूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाओ. तर तुम्ही बघू शकता मी मस्त आवरलेलं आहे, पण मी आवरताना काही शूट घेतलं नाही. तर मी कुठे जाते, कशासाठी जाते पुढे तुम्हाला कळणारच आहे. आणि लाडूचंही छान आवरलं आहे, बघू शकता. तुम्हाला थोडीफार हिंट भेटलीच असेल. तर चला आजचा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. चला जाऊ. भूर जायचं आहे लाडूला. भूर का रे? भूर जायचं पिल्लू. हां तर फायनली मी इथे स्टुडिओमध्ये आली आहे. आणि तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला वाटत असेल मी थोडंफार आवरलं आहे आणि काही ज्वेलरी वेअर नाही केलेली, कानातले म्हणा किंवा मंगळसूत्र वगैरे. तर रस्त्याने यायचं होतं आणि उन्हाचं ते जरा जास्त ओव्हर वाटतं. आणि त्यात सोन्याची ज्वेलरी वेअर करणं रस्त्याने इतकं काही सेफ नाही. त्यामुळे मग मी आता घातलं नव्हतं नाही घरातून निघताना. आणि आता इथे आल्यानंतर मी थोडंफार आवरणार आहे. आणि तुम्हाला कळतच असेल हे सगळं बघून की आता इथे आपल्याला बाळाचं शूट करायचं आहे. आणि बाळासोबत मी पण फोटोज क्लिक करणार आहे, म्हणजे आपल्याला गुढीपाडव्यासाठी फोटोज काढायचे आहेत. तर त्यामुळे मी बाळाला घेऊन आली आहे. आणि ही स्नेहा इकडे बघा, यांचं काय चाललंय. तर ते खेळत आहे आणि मी इकडं थोडंसं आता आवरून घेते. आणि मला केस ओपन हेअरस्टाईलच करायची आहे. त्यामुळे मग आहे ना मी केस असे मोकळे सोडले होते, पण गरम होतं तर म्हणून मी रबर बँड लावलं, कारण आपला धनराज खूपच केस ओढतो. तर चला मी रेडी होते आणि थोड्याच वेळात आपला सेटअप पण रेडी होणार आहे. तर आपण फोटोशूटला सुरू करू. तर आता फायनली इथे माझं सर्व आवरून झालं. तुम्ही बघू शकता मी ज्वेलरी वगैरे वेअर केली. आणि इतकी ज्वेलरी रस्त्याने घालणं इतकं सेफ नाही, कारण गोल्ड वगैरे मी राणीहार घातलेला होता. त्यामुळे मग मी सोबत घेऊन आली आणि इथे आल्यानंतर वेअर केली. तर माझा लुक छान असा रेडी झाला. आणि घरी मला आवरायला जमलं नाही, तर घरून मी थोडंफार फक्त फ्रेश होऊन आलेली. आणि तुम्ही बघितलंच या मागचा व्हिडिओ की आपण सांडगे वगैरे केले होते, त्याच दिवसाचा हा व्हिडिओ तुम्हाला येतोय. पण मग नंतर दुपारी खूप थकलो होतो, त्यामुळे मग शूट नाही केलं काही. डायरेक्टली मी आवरून इथेच आली शूट करण्यासाठी. आणि बाळाचे 2 दिवस आधी आपण पालथे फोटोज वगैरे काढलेलेत. तर त्याच दिवशी पाडव्याचं शूट करायचं होतं, पण तेव्हा त्यांच्याकडे सेटअप वगैरे रेडी नव्हता. तर मग मीच त्यांना बोलली की थोडंसं काहीतरी सेटअप करा आणि आपण बाळासोबत आपल्याला फोटोज क्लिक करायचे असं. आणि मग त्यांनी इथे बघू शकता एक असा न्यू काहीतरी सेटअप उभा केलेला आहे, जेणेकरून आपलं म्हणजे थीम असं होतं की ना एक विंडोमध्ये आपल्याला आपण गुढी वगैरे उभारली आहे असं दाखवायचं होतं आणि मग फोटो क्लिक करायचा होता. तर इथे तुम्ही बघताय आपला धनराज पण रेडी आहे आणि मी पण रेडी आहे. तर तिथे मागे त्यांनी ना थोडी लाईटिंग वगैरे लावलेली आणि पुढे ना गुढी उभारलेली. तर गुढीला आपण आहे ना हार वगैरे बरंच काही मिस्टर नंतर घेऊन आले. पण मग इथे आम्ही दोघं तिघंच होतो आणि नंतर स्नेहा पण घरी गेलेली. तर मी एकटीच होते आणि आपला लाडू. तर त्यानंतर काही वेळाने मिस्टर आले होते आणि ते बघता ही दीदी आहे ना, हिने गुढी हातात धरली होती. म्हणजे असं आपण दाखवलं की गुढी आपण उभारली आहे आणि आपण फोटो क्लिक करतोय असं. तर बाळाचा सिंगल फोटो पण काढायचा होता, पण सिंगल फोटोसाठी त्यांच्याकडे कोणतीही थीम नव्हती. आणि त्यामुळे मी बाळाचा सिंगल फोटो काही काढला नाही. फक्त मग बाळाला मी उचललं आणि असाच फोटो आम्ही काढला जसं आम्ही गुढीकडे बघतोय असावाला. तर मग त्यानंतर मग मी विचार केला की ठीक आहे, आपण घरी गेल्यानंतर बाळाचा सिंगल फोटो काढू गुढीपाडव्याच्या दिवशी. तर बाळाला असं अंथरुणावर झोपवून वगैरे थोडंफार डेकोरेशन करून, तर मग सध्या तरी मी असा फोटो काढला. आणि फोटो कसे आलेत हे मी तुम्हाला पुढे दाखवेल. त्यानंतर मिस्टर पण आले होते आणि बाहेर खूप जोराचा पाऊस पण आला. तर मग खूप छान वातावरण होतं आणि खूप छान छान फोटोज आले आमचे. तर 2-3च फोटो काढले, पण मग सुंदर आले. पण मग लाडू काही इतका हसत नव्हता, कारण मग ते आजूबाजूला लाईट चालू होत्या ना
आणि तुम्ही बघताय की मागे लाईटचा कलर पण चेंज होतोय, तर त्याच्यासाठी ते खूप नवीन होतं आणि ऑलरेडी तो लाईटकडं खूप बघतो, तर त्याला ते वेगळं वाटत होतं म्हणून ते इकडे तिकडे जास्त असं बघत होता, जास्त काही स्माइल करत नव्हता. तर खूप सारे फोटोज क्लिक केल्यानंतर काही फोटोज आमचे चांगले आले, तर बघा इथे तुम्ही पण. तर हे काही 2-3 फोटोज काढलेले आम्ही आणि मिस्टरही सोबत होते, पण त्यांचा गेटअप इतका काही छान नव्हता, पण तरी पण आम्ही एक फोटो काढला एक आठवण म्हणून. तर तिघांचा एक फॅमिली फोटो आणि मग लाडू सोबत मीही 2-3 फोटोज काढले आणि त्यानंतर पुन्हा एक छोटंसं सेटअप आम्ही उभा केला होता. पण तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. पाणी आमच्या घराचा पहिला पाऊस, अवकाळी पाऊस पण पहिला पाऊस. तुला पाणी खेळायचं पाणी. किती जोराचा पाऊस आहे, बापरे 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 बापरे. पाऊस किती पडला असेल? काय बोलते पाणी पण बोलते. पाऊस पडते पाऊस. आमच्या शरीरात 5 महिन्याच्या आत हिवाळा, उन्हाळा, पावसाळा 3 ऋतू पाहायला भेटले. 5 महिन्यात तिने पण ऋतू बघितली त्याने. हिवाळा, उन्हाळा, पावसाळा. पावसाला पावसाला. हो चला आता मध्ये जाऊ आपण. चला येतो बोला. चंदनाच्या काठीवर सोन्याचा करा, साखरेच्या गाठी आणि कडुलिंबाचा तुरा, मंगलमय गुढी आणि भरजरी खण, स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण. आपल्या संपूर्ण यूट्यूब फॅमिलीला, तुम्हाला, तुमच्या परिवाराला आमच्या संपूर्ण परिवाराकडनं गुढीपाडव्याच्या हार्दिक आणि हार्दिक शुभेच्छा. तर आता हा व्हिडिओ तुम्हाला येतोय गुढीपाडव्याच्या दिवसाचा. तर इथे तुम्ही बघताय अमोल भाऊ आणि मिस्टर दोघी मिळून मस्त पाडव्याची आपली गुढी तयार करताय आणि गुढीची सजावट साज शृंगार करताय. आणि बॅकग्राऊंडला तुम्ही बघतायत की मम्मी स्वयंपाकाची तयारी करताय, किंवा कारण गुढीला नैवेद्यही द्यायचा होता आपल्याला पुरणपोळीचा. तर आजच्या दिवशी सगळीकडेच पुरणपोळी करण्याची प्रथा असते आणि तुम्ही इथे बघताय आज आमच्या घरामध्ये 2 चिमण्या आलेल्या आहेत. तर तुम्हाला बघायला भेटेलच, अजून दुसरी चिमणी पण आहे. तर सोबतच दोघी पण सोबत आलेल्या आणि त्यांनी इथे खिडकीमध्ये ना तेलाची वाटी ठेवलेली होती, आपल्या बाळाचं तेल होतं मालिशचं, तर ती वाटी सांडून दिली. तर असं म्हणतात की 2 चिमण्या घरात आलेल्या चांगल्या असतात आणि तेल सांडणं पण चांगलं असतं. तर खूप चांगला संकेत त्या घेऊन आलेल्या होत्या आणि इथे फायनली आपली गुढी उभारणी झालेली. तुम्हाला व्हिडिओमध्ये ऋतुताई आणि मी दिसत नाहीये, कारण बाळाचं फोटोशूट झाल्यानंतर मला पिरियड्स आले आणि त्यानंतर मी माहेरी गेले मम्मीच्या घरी. तर मग त्यामुळे मग मी व्हिडिओमध्ये दिसत नाहीये. आणि ताईंना आणि मला खूप हौस होती की आपण गुढीपाडव्याच्या दिवशी मस्त छान अशी पैठणी नेसू आणि तयारी करू. आम्ही दोघींनी खूप छान असं प्लॅनिंग केलेलं, पण मग आजच्या दिवशी आम्हाला काही करता आलं नाही. आणि मग सर्व पूजा वगैरे सर्व मिस्टरांनी, अमोल भाऊ आणि मम्मीनी त्यांनीच केली. तर छान अशी आपली गुढी उभारली होती. बघताय गुढीला नवीन असं पिवळ्या कलरची पैठणी नेसवलेली आहे आणि पूजा वगैरे पण झाली. आणि आजचा स्वयंपाकही मम्मीनेच केला, तर पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि गुढीला नैवेद्यही दाखवला. तर आजचा दिवस म्हणजे मराठी वर्षाची नवीन सुरुवात आणि आज आहे चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस. तर मागच्या वर्षी चैत्र नवरात्रीला मी देवी भागवत वाचायला सुरुवात केली होती आणि ह्या वर्षी पण माझी इच्छा होती घटस्थापना करण्याची, पण मला तेही करता नाही आलं. तर असो, पण तुम्हाला सर्वांना चैत्र नवरात्रीच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर इथे पूजा वगैरे सर्व काही झालं आणि आज आमच्या घरी ना मिस्टरांचे मावस भाऊ म्हणजे संकेत दादा, तर तेही आलेले होते पुण्यावरनं. तर त्यांनीही गुढीची छान अशी पूजा केली आणि खूप दिवसानंतर ते आले होते. तर त्यानंतर मग फोटोज वगैरे काढले सर्वांनी. सर्वांना मराठी नववर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
मम्मींनी मिस्टरांनी सर्वांनी फोटोज काढले आणि तुम्हाला आपल्या घराच्या खालून म्हणजे आपली गुढी कशी दिसते ना तेही तुम्हाला बघायला भेटेल असते. हे बघा आपली पिवळ्या रंगाची गुढी खूप सुंदर दिसत होती आणि खूप छान वाटलं. तर इकडे मम्मींचा स्वयंपाक वगैरे करणं चालू होतं आणि मिस्टरांचा फोन आलेला की लाडूची तयारी झाल्यानंतर त्याला इकडे पाठव म्हणून. तर मग मी धनराजला मस्त तयार करून इकडे पाठवलेलं. राहुल दादा घेऊन गेला होता. तर तिकडे तुम्ही बघू शकता मस्त संकेत दादांनी धनराजला उचललेलं आणि छान असे सगळ्यांनी फोटोजही काढले. तर धनराजचे खूप छान छान फोटोज काढले गुढीसोबत आणि आजीकडे पण तो गेलेला. तर सगळ्यांसोबत छान फोटो काढल्यानंतर मग तो परत घरी आला. तर तुम्हाला सर्वांना आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटू. आम्ही दोघीही लवकरच तुम्हाला भेटू 1-2 दिवसात. तर आजचा छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत आम्ही शेअर केला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.